32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन. काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी. या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर. 8888 47 27 25 आणि 82 75 92 99 94. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय. तर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सकल मराठा समाज संगमनेर शहर आणि तालुका यांच्या वतीनं संगमनेर शहरातील बसस्थानकाजवळील दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. तर तसं निवेदन संगमनेरच्या प्रशासनाला दिलं गेलंय. संगमनेर शहर व संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून मराठा योद्धा माननीय श्री जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी, सकल मराठा समाज संगमनेर शहर व तालुक्यातील बांधवांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज प्रांत ऑफिस या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आज हा लढा एकट्या माणसाने एवढा मोठा केला आणि अतिशय प्रामाणिकपणे पहिल्यांदा हा मराठा योद्धा आपल्याला मिळालेला आहे का जो पूर्णपणे निस्वार्थी आहे, ज्याच्याकडं कोणताही स्वार्थ नाही. मराठा समाजातील तरुणांसाठी स्वतःचे वेळ वाया घालून, स्वतःचे पैसे खर्च करून तो माणूस स्वतःचं घरदार सोडून अनेक वर्षापासून उपोषण करीत आहे. गेले 15 दिवस मागील उपोषण करून सरकारने त्यांना 1 महिन्याचा कालावधी मागितला होता. तो त्यांनी 1 महिना आणि वर 10 दिवस देऊन 40 दिवसाचा कालावधी दिला, परंतु आरक्षणाचा प्रश्न तरीही सुटलेला नाही. म्हणून ते परत उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्रातून त्यांना इतका मोठा पाठिंबा मिळतो आपल्या समाजाचा. आज आपल्याला जरी याचं काही वाटत नसेल तर भविष्यात पुढची जी पिढी आहे त्या पिढीसाठी आरक्षण इतकं महत्त्वाचं आहे का यानंतर मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर पुढची पिढी आपल्याला कोणालाच माफ करणार नाही. म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या समाजासाठी जरांगे पाटलांनी जो लढा चालू ठेवलेला आहे, प्रामाणिकपणे लढा चालू ठेवलेला आहे. ते कोणतेही संस्थानिक नाही, ते कोणतेही राजकारणी नाहीत, त्यांना कोणत्या इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे. अतिशय प्रामाणिकपणे ज्या माणसांनी लढा चालू केलेला आहे त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी येथे संगमनेर तालुक्यातील तमाम बांधवांनी आपण जे ST स्टँडजवळ एक मंडप टाकून त्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी आपण साखळी उपोषण चालू केलेलं आहे. आणि त्या साखळी उपोषणाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आपल्याला जसा वेळ मिळेल त्या ठिकाणी यावं, आपलं नाव नोंदवावं, आपला पाठिंबा लेखी द्यावा, आपल्या गावात जनजागृती करावी. मराठा जागर हा आता मोठ्या प्रमाणात जर झाला आणि आत्ता जर आपण ही संधी घालवली तर यानंतर आयुष्यात कधीही आपल्याला ही संधी येणार नाही आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना नोकरीच्या आरक्षणासाठी आपण या लढ्यात जरूर सहभागी व्हावं. ज्याला जसा वेळ मिळेल त्यांनी त्या साखळी उपोषणात सहभागी होऊन मराठा समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. ज्या समाजात आपण जन्म घेतला आहे त्या समाजाचं आपण देणं लागतो. आपले आत्तापर्यंतचे जे मोर्चे झाले, जे मिरवणुका झाल्या, आपला कोणताही लढा असेल तो जगात नावाजलेला आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने आपण तो लढा उभा केलेला आहे. कुठंही कोणाला साधं खर्चटलेलं नाही. आणि त्यानंतर कुठं कचरा झाला असेल, पाण्याच्या बाटल्या वगैरे, तर आपल्या स्वयंसेवकांनी सगळं साफ करून त्यांना एकदम स्वच्छता बी दिलेली आहे. म्हणजे जगाच्या इतिहासात सगळ्यात शांतताप्रिय समाज आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज असूनही आज आपल्यावर ही वेळ येते. तर या लढ्यात आपण सर्वांनी सहभागी झालं तर हा लढा आपण निश्चित जिंकू. म्हणून आपण सर्वांनी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल तसा आपापल्या परीनं आपण
तिथे येऊन पाठिंबा नोंदवावा असं आव्हान मी सकल मराठा समाज संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिशन मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असाही इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिलाय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.